सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मुख्यतः अभिवादन करावाचं दिन आहे. जे अभिवादन कोणाला करायचं तर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी मनुस्मृती जाळली आणि मनुस्मृती क्रांती केली. तो क्रांतिकारी दिन म्हणजे 25 डिसेंबर असा आहे. आज ख्रिश्चन बांधवांचा येशू ख्रिस्ताचा दिवस आहे. ज्या येशू ख्रिस्ताने, ज्या संताने या भारतभूमीत जन्म घेतला, अशा या भारतभूमीतच 14 रत्नांचा जन्म झाला. जो जन्म झाला तो समाजातील अंधकार दूर करण्यासाठी. येशू ख्रिस्तांचा जन्म झाला जो समाजातील अन्याय अत्याचार ख्रिश्चन बांधवांचा असेल की आणखी कुठल्या सामाजिक बांधवांचा असेल, जेव्हा पृथ्वी तलावरती एक परिमिंसा अन्याय अत्याचाराची वाढते, तेव्हा वरून दैवी चमत्कार घडतो आणि येशू ख्रिस्तासारखे पृथ्वी तलावर जन्म घेतात. समाज क्रांती परिवर्तनासाठी भले शरीराला खेळ ठोकले जातात, अंगातून भळाभळा रक्त वाहतं, शरीराला खेळ ठोकले जातात. ती व्यक्ती दैवत्व घेऊन आलेली असते. त्यामुळे अशा अन्याय अत्याचारांचे खेळांचे ठोके कितीही मारले तरी अशा महान पुरुषांना ते टोचत नसतात. कारण ते दिव्य प्रकाशमान घेऊन आलेले असतात, दिव्य आशीर्वाद घेऊन आलेले असतात. ज्यांना भूतलावर अन्याय अत्याचार मिटवायचा आहे, त्याच्यातलेच एक महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी भूतलावरील दलितांवरील अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी स्वतः लहानपणापासून चटके भोगत आले. जे वर्गाच्या बाहेर राहून अस्पृश्यता सोचलं, शिक्षण घेतलं, ते आज जगाच्या पाठीवर महान विख्याते महापुरुष झाले आणि एक विदेशातून भल्या मोठ्या डिग्र्या प्राप्त करून आज महामानव झाले आणि समाजाला एक क्रांती दिली, समाजाला एक उत्क्रांती दिली आणि भारत देशाला प्रगतीसाठी घटना आणि संविधान दिलं, लोकशाही दिली, घटना दिली. अशा महामानवाने महिलांना अधिकार प्राप्तीसाठी हिंदू कोड बिल मंजूर केलं. हिंदू कोड बिल जेव्हा सरकारने फेटाळलं होतं, तेव्हा ह्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला आणि मनुस्मृतीचं दहन केलं. जे दहन केलं ते 25 डिसेंबर रोजी केलं. 25 डिसेंबर रोजी. त्यामुळे ह्या मानवाला कोटी कोटी प्रणाम. अनेक उदाहरणं आहेत, अनेक गोष्टी आहेत. आज आपण जगाच्या पाठीवरती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजाची समता बंधुता घडवण्यासाठी, न्याय हक्काचे, अन्याय अत्याचार, बलात्कार आणि अस्पृश्यता मिटवण्यासाठी स्वतःच्या मुलांना गमवावं लागलं. प्रचंड गरिबी हालाकीच्या परिस्थितीमधून औषधोपचाराला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत आपल्या 4 मुलांना गमवावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि जी महान माता, जिने आपल्या पतिदेवाच्या क्रांतीसाठी आणि पतिदेवाच्या शिक्षणाच्या क्रांतीसाठी, आपल्या त्या महान नेत्याच्या घडवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याची पर्वा केली नाही. अशा रमाबाई आंबेडकर, ज्या महामानवांसाठी एक स्त्रीशक्ती, एक दैवी शक्ती अशी पाठबळ होती. त्या म्हणून तर आज बाबासाहेब घडले आणि बाबासाहेब घडल्यामुळे संविधान घडल्यामुळे घटना घडल्यामुळे लोकशाही घडलं आणि लोकशाहीचे सरकार घडलं. आणि आज आम्ही हे भोगत आहोत. हे सत्ताकारण भोगत, परंतु आज या वर्तमान स्थितीमध्ये पृथ्वी तळावर या बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांचा, मार्गदर्शनाचा पूर्णतः विस्फोट चालू आहे. केवळ आपण बाबासाहेब हे
आपल्या उत्सवासाठी मर्यादा ठेवलेल्या आहे. 14 डिसेंबर 6 डिसेंबर 14 डिसेंबर 6 डिसेंबर अशा विविध आणि आता मनुस्मृती अशा विविध फंक्शनच्या फक्त शुभेच्छा देतो. क्रांती काही नाही, क्रांती शून्य, क्रांती शून्य, क्रांती शून्य. फक्त आपण बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 6 डिसेंबर काळाराम मंदिर प्रवेश, चौदार तळे आणि मनुस्मृती यांच्या शुभेच्छा देण्यासाठी फक्त त्यांचा उपयोग करतो आणि उत्सव करतो. एवढंच आपली क्रांती. समाज क्रांती शून्य आहे, समाज क्रांती शून्य आहे. कुठेतरी क्रांती घडवण्यासाठी रवींद्रनाथ शिंदे संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक, ब्लू पॅन्थर महाराष्ट्राचा श्रेय, भारताचा रक्षक, भारताचा अग्निअस्त्र. जीव गेला तरी 72, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं कधी दर अनादर करणाऱ्यांचं सोडणार नाही एवढं सांगतो. एक दिवस माझा असेल, एक दिवस माझा असेल, एक दिवस माझा असेल की मी क्रांती घडवेल आणि अशा लोकांना थेट जेलची हवा दाखवेल एवढंच सांगू शकतो. धन्यवाद. जय हिंद महाराज.